ಶುರುಪ ಅಂಬೌಂಟ ಶುರುಪ ಅಂಗೌಂಟ ಸ್ವರೂಪ ಅಂಜಾವಂಟ 6 ರೂಪಾಯಿ ಅಮ್ನೌಂಟ 100 ರೂಪಾಯಿ ಅಲುಂಟ 100 ರೂಪಾಯಿ 10 ರೂಪಾಯಿ शिवशंभू संघाकडून अक्षय गांधी आणि सौरभ लिंगायत सलामी ज्याला धोनी म्हणून बघितलं जातं ज्याच्याकडे तो साई त्या संघात शिवशंभू क्रिकेट संघ लॉन्स आयोजित शिवशंभू चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि आजच्या सत्रातला हा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. एका बाजूला संघ आहे गुहागर तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संघ म्हणजे शिवशंभू ए नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते म्हणजे गुहागर संघाने तर प्रथम फलंदाजी करावी लागेल ते म्हणजे शिवशंभू ए संघाला. पहिला सामना आपण पाहिला त्या सामन्यात देखील पालतुर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं तर 79 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं धावांसाठी झगडताना पाहायला मिळाला तो म्हणजेच पालतुर संघ. एक मोठा विजय मिळवला तो म्हणजेच मार्लेश्वर संघानं. दोन्ही साईडून दोन्ही बाजूने बॅटिंग असेल याची देखील सर्व संघ नोंद घ्यायची आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असेल तर बॅटिंग पॉवर प्ले आपण 4 षटकाच्या अगोदर घेऊ शकता याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 5 षटकांचा हा सामना असेल. मी सर्वांना टीमला विनंती करतोय की आपण जे क्षेत्ररक्षण करताय त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उभं राहायचं नाहीये. प्लीज कोऑपरेट टू कमिटी. पंचांना देखील त्याचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे कोणी आपण उभं राहायचं नाहीये. विनीत आपण देखील खाली बसायचं आहे. पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं हे षटक. गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज नितीन तर स्ट्राईकवर आहे. यावेळेला फटका सुरेख सजवला. यावेळेला चेंडू ऑन साईडला वळवला. चेंडू आता 1 बाउन्स. हो क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणी मात्र अनमोल अशा 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. याने एकदा सांगत असतो चेतन गुरव त्या ठिकाणी होता एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे गुहागर तालुक्यामध्ये असा हा खेळाडू शेवटच्या क्षणी मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याच्याकडून. तर नितीनला देखील चांगली साथ या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला स्थानिक संघ आहे तो शिवशंभू ए तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजेच गुहागर संघाकडून नितीन लिंगायत पहिला षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकादरम्यान पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्यात. ऑनसाइड चेंडू हळूवारपणे वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट केली गेले. दोन्ही फलंदाजांनी 1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेले. सौरभ लिंगायत आणि अक्षय गांधी या ओपनिंगची जोडी मैदानावर शिवशंभू ए संघाकडून तर दुसऱ्या बाजूला नितीन लिंगायत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या षटकासाठी सामन्यासाठी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे नक्कीच थोडं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करावा लागतोय. तर गुहागर संघ देखील तगडा संघ म्हणून या स्पर्धेत दाखल झालाय. मार्लेश्वर संघानं एक मोठा विजय मिळवला पहिल्या सामन्यामध्ये. थोडंसं टाइमपास करायचं नाही. पंच स्ट्रिक्ट सूचना द्या जरा. पुढील चेंडू नितीनचा यावेळेला मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु आणि शेवटच्या क्षणी मात्र झेल जमिनीला दान केला गेलाय.
पंच क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु प्रयत्न झालेलं पाहायला मिळत नाहीये. 4 धावा बिनबाद 4 अशी सुरुवात पहिल्या षटकादरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. अक्षय गांधी तर दुसऱ्या बाजूला सौरभ लिंगायत ही ओपनिंगची जोडी मैदानावर शिवशंभू ए संघाकडून. षटपट डिलिव्हरी यावेळेला फटका सुरेख सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू ते वन बाउंस सीमारेषा पार आलाय खणखणीत चौकार, तो म्हणजेच सौरभ लिंगायच्या बॅट मधून. एक आक्रमक शैलीचा हा फलंदाज यावेळेला मात्र अटॅक करतोय, तो म्हणजेच नितीन लिंगायत त्याच्यावर. पहिला 3 चेंडूचा विचार केला तर 4 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र अटॅक केला गेलाय. कारण माहिती आहे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, या षटकादरम्यान धावांची लयलूट करावी लागते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू यावेळेला मात्र ऑनसाइडला चेंडू वळवायचा, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नाही, निर्धाव चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय नितीन याच्याकडून. धावा झाल्या 8 बिनबाद 8. चांगली सुरुवात पाहायला मिळते शिवशंभू ए संघाकडून. पुढील चेंडू असेल शेवटचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वळवायचा आहे, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावफलक धावा आहेत बिनबाद 8. ऐकूया सुमधुर संगीत एसटीचे. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी झालंय समाप्त. दुसरं षटक घेऊन आलाय अक्षय लिंगायत. 5 षटकांचा सामना. पहिल्या षटकादरम्यान सावध सुरुवात पाहायला मिळाली, ती म्हणजे शिवशंभू ए संघाकडून. पंचांना विनंती करतो थोडंसं फास्ट खेळायला सांगा, टाइमपास नको गुहागर संघ. अक्षय लिंगायत तिचा पुढील चेंडू, यावेळेला मात्र चेंडू फायनलच्या दिशेने वळवायचा आहे. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो, येस इट इज राईट. म्हणजे संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा, यावेळेला आणि साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धाव्याने संघाच्या खात्यात मात्र एका धाव्याची भर पडली. धावफलक धावा झाल्या 10 धावा बिनबाद 10. अक्षय गांधी आणि सौरभ लिंगायत ही ओपनिंगची जोडी मैदानावर. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे गुहागर संघ. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजे फलंदाज सौरभ लिंगायत. यावेळेला फटका सुरेख सजवला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. तू मी करता करता एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतं आणि एका धावेने संघाची धावसंख्येला 11 धावा. आजच्या सत्रातला हा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. एका बाजूला संघ आहे शिवशंभू ए तर दुसऱ्या बाजूला आहे गुहागर संघ. पुढील चेंडू अक्षयचा, यावेळेला मात्र अटॅक करायचा आहे. आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला अक्षय याच्याकडून. हा झेल झाला असता तर टुर्नामेंट मधला सर्वोच्च झेल झाला असता, परंतु असे झेल फार अवघड असतात. नक्कीच प्रयत्न चांगला केला होता अक्षय याने. एक धाव संघाच्या खात्यात मात्र जोडली गेली.
आणि दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर मात्र एक चौकार लगावा लागेल आहे. त्यानंतर मात्र बॅट थोडीशी शांत पाहायला मिळते. फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे का पाहायचा आहे, झेल घेईल का. पण यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल जमिनीला दान केला गेलाय. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात 2 धावा जोडल्या गेल्यात. प्रयत्न करणं गरजेचं आहे, झेल घेणं गरजेचं आहे. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 14 धावा, बिनबाद 14. शिवशंभो ए नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजेच गुहागर संघाकडून. झेल होऊ शकतो का पाहायचा आहे. पकडला गेलाय झेल. पहिल्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल माघारी, ते म्हणजेच सौरभ लिंगायत. याला चांगली फलंदाजी तो करत होता, परंतु पहिल्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. अक्षय गांधीने अक्षय ब्रेक थ्रू मिळवून विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं. रणजित सारदळ. यापुढील सामना असेल मैत्री 11 वर्सेस राजापूर. दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोच करा. धावफलक होतोय तो. बाळा सारदळ, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. बाळा सारदळ. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर मात्र 7च्या सरासरीने या ठिकाणी धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत. आणि साईडला मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. काऊकांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात 1 धाव जोडली गेली. षटक क्रमांक 2 या ठिकाणी झालंय समाप्त. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 7.5च्या सरासरीने 15 धावा. 1 बाद 15. बाळा सारदळ ज्यांना एक अतिशय उत्कृष्ट असं ड्रायव्हर की सिरियस केस असेल तर निश्चितच त्यांच्यावर सोपवावी. निश्चित त्यांनी व्यवस्थितरित्या अगदी कमी वेळात रत्नागिरीत नेऊन अशा काही केसेस त्यांनी वाचवलेल्या असे आमचे बाळा सारदळ यांचं स्वागत. बॉलर्स नेम. मग 3रं षटक घेऊन आलाय चैतन्य. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर मात्र थोडंसं धावसंख्येला लगाम लावला गेलाय. तर 3ऱ्या षटकापासून यापुढे धावसंख्या वाढवली जाईल का, चौकार षटकांची आतषबाजी केली जाईल का. खानविलकर क्रीडांगण लांजा येथे ही आयोजित स्पर्धा शिवशंभो चषक 2025. शिवशंभो क्रिकेट संघ लांजा. पंचांना पुन्हा एकदा विनंती करतोय, थोडंसं स्ट्रिक्ट सूचना द्या. टाइमपास करू नका मित्रांनो. कांता गांधी, बाबू गांधी यांचंही आगमन झालंय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांना विनंती आहे आपण स्टेज पाशी यावं. यावेळेला फटका सुरेख सजवलाय, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे की चेंडू आउट ऑफ पार्क जाईल. यावेळेला मात्र ताकद लावली, नजाकत लावली आणि चेंडूला पाठवलं लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आउट ऑफ पार्क. षटकांची संख्या पहिल्या चेंडूवर यावेळेला चैतन्याच्या अटॅक केला गेलाय, कारण माहिती आहे थोडीशी धावसंख्या मंदावली होती, त्यानंतर मात्र अटॅक करणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. अक्षय त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत मात्र 2-1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेले आणि एका धावाने संघाची धावसंख्या केली 22 धावा. 1 गडी बाद 22. चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय तो म्हणजेच विकास. दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे तो म्हणजेच अक्षय गांधी.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. अटॅक करणं गरजेचं आहे तिसरं षटक सुरू असताना. यावेळेला मात्र मैत्री 11 वर्सेस राजापूर. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 सादर करायची आहे. यावेळेला ऑन साईडला मधला फटका. नॉकऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव घेतले गेले. एका धाव्याने संघाची धावसंख्या 24 धावा. 1/5 नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे गुहागर संघ. तर दुसऱ्या बाजूला आहे शिवशंभो हे संघ म्हणजे स्थानिक संघ आहे. पुन्हा एकदा चैतन्य त्याच्या समोर आहे विकास. यावेळेला मात्र शपल होऊन खेळण्याचा झाला प्रयत्न फसला. विकेट किपरच्या ग्लोव्हमध्ये जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सुरू असताना यावेळेला मात्र पुढील चेंडू चैतन्याचा. समोर आहे विकास. पुलटा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ताकद लावली गेले. क्षेत्ररक्षक आहे तैनात. ओ हो काय क्षेत्ररक्षण पहा. वाचवलेली प्रत्येक धाव तुमचा पराभव वाचू शकते हे मी अनेकदा सांगतोय. शेवटच्या क्षणी मात्र त्याने प्रयत्न केला आणि आपल्या संघासाठी अनमोल अशा 4 धावा त्याने वाचवल्या. इथं जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला सांगायचंय. अक्षयने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थोडीशी चूक घडली असती तर मात्र 4 धावा आणखी संघाच्या धावपलकात जोडल्या गेल्या असत्या. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आली 25 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी झालंय समाप्त. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक धावा आहेत 1/25. राजापूर आणि मैत्री 11 संगमेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजापूर विरुद्ध मैत्री संगमेश्वर नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. बॅटिंग पॉवर प्ले. चौथं षटक. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. ते म्हणजेच अक्षय लिंगायत याला त्याने दुसऱ्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. 7 धावा त्या षटकादरम्यान त्याने खर्च केल्या होत्या. तर एक गडी देखील त्याने बाद केला होता. निश्चितच या षटकात हाणामारी करावी लागेल ती शिवशंभो संघातील खेळाडूंना. कारण या बॅटिंग पॉवर प्लेचा त्यांना फायदा उठवता आला पाहिजे. एक मोठा स्कोअर करणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर उभारला निश्चितच या सामन्यात एक चुरस निर्माण होऊ शकते. मैत्री संगमेश्वर या संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. राजापूर संघाचं पण हार्दिक स्वागत. पंच सामना सुरू करून घ्या. हो यावेळेला मात्र बीट केलंय. शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला कारण माहिती आहे आक्रमक शैलीचा फलंदाज अक्षय गांधी तो फटकेबाजी करू शकतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकादरम्यान मगाच लिंगायत सर म्हणाले राजू लिंगायत की या षटकादरम्यान मोठी फटकेबाजी करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय. पंचांकडे दाद मागितली गेले. पंचांनी मात्र अपील यावेळेला फेटाळून लावलंय. तोपर्यंत मात्र लेग बॅचच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेले. एका धाव्याने संघाची धावसंख्या 26 धावा. 1/26. आता मात्र विकास लिंगायत त्यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. ती क्षमता आहे या खेळाडूकडे. पण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर मात्र अक्षय लिंगायत देखील चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ती म्हणजे गुहागर संघासाठी.
चला पंच सामना सुरू करून घ्या. पण आता अक्षय हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. काय गोलंदाजी पहा. दुसऱ्या षटकादरम्यान त्याने फक्त 7 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फक्त एकच धाव या षटकादरम्यान त्याच्याकडून दिली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर बीट केलंय. विकास सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा हिक. वडपान साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्यांना पकडला गेला झेल. दुसऱ्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. म्हणजे या दोन्ही विकेट यावेळेला अक्षयने घेतल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय याच्याकडून. दुसऱ्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. 26 धावसंख्येवर दुसरा झटका बसला विकास लिंगाच्या रूपाने. तर चौथ्या षटकादरम्यान देखील चांगली मैत्री 11 वर्सेस राजापूर. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. ऑन साइडला मारला फटका. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. या फटक्यावर मिळेल 2 धावा. रनआउटचा धोका देखील आहे परंतु सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. ताळमेळ सुरेख आहे. म्हणजे 2 धावांनी संघाची धावसंख्या केली 28 धावा. अपील केलं गेलंय. या ठिकाणी एक नावाजले पंच म्हणून ज्यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे असे आमचे मित्र विश्वनाथ उर्फ भाऊ लिंगायत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. मैत्री 11 वर्सेस राजापूर. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आणि अक्षयची गोलंदाजी जर पाहिले तर पहिल्या षटकादरम्यान त्याने 7 धावा खर्च केल्या. तर दुसरं षटक सुरेखरित्या हाताळलं. 4 धावा या षटकादरम्यान त्याने खर्च केल्या. आणि आतापर्यंत 2 विकेट त्याने घेतल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकात धावा झाल्या 29 धावा. शेवटचं षटक स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज. यावेळेला मात्र मिस्ड फील्ड पाहायला मिळते. कव्हर साठी क्षेत्ररक्षक देखील आले. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. अक्षय बेलवलकर विकास लांजेकर यांचं आगमन मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांना विनंती आहे आपण स्टेज पाशी यावं. ओमकार बेलवलकर. शेवटचं षटक यावेळेला मात्र बीट केलं गेलंय. पंचांच्या इशाऱ्याची आहे अपेक्षा. रनआउटचा धोका देखील हो. यावेळेला मात्र काय घडलंय मैदानावर. ज्या ठिकाणी सहजरित्या रनआउट होऊ शकत होता त्या ठिकाणी मात्र 1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. एका धावांनी संघाची धावसंख्या केली 32 धावा. राजापूर 11 वर्सेस मैत्री 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. ही इनिंग संपल्यावर आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक घेणार आहोत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज अक्षय गांधी. थोडीशी बॅट शांत आहे. शेवटच्या षटकादरम्यान यावेळेला मात्र हाणामारी करावी लागेल. हळूवर पण चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली आणि एका धावाने संघाची धावसंख्या केली 33 धावा. 2 गडी बाद 33.
पहिल्या सामन्याचा विचार केला तर 78 धावाकडून 79 धावांचं लक्ष दिलं होतं, ते म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये काय होणार, कोणता संघ होईल विजेता, यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच यावेळी अवांतर घोषित करतायत. आणि अवांतरने संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धावफलक धावा झाल्या 34 धावा. शेवटचं षटक गुहागर संघाकडून. एवढा मात्र मोठा फटका खेळायचा, विकेट किपर देखील बीट झालाय. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात एका धावेची पडते भर आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र झाली ते म्हणजेच 35 धावा. पुढील चेंडू यावेळेला मात्र फायनलच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. चेंडूला दाखवलाय आसमान, चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार, तो म्हणजे अक्षयच्या बॅटमधून 39 धावा या चौकारशी संघाच्या धावसंख्येत भर पडले. अशाच प्रकारची फटकेबाजी करायची गरज होती, परंतु यावेळेला मात्र शेवटच्या षटकादरम्यान शेवटच्या काही चेंडू शिल्लक असताना यावेळेला मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. यापुढील सामना असेल मैत्री 11 वर्सेस राजापूर 11. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू वळवायचा आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे खाली, स्वतः अक्षय पकडला गेला झेल. शेवटच्या चेंडूवर मात्र यावेळेला विकेटचं झालंय पतन, म्हणजेच फलंदाज अक्षय गांधी बॅक टू द पेव्हिलियन. 39 धावा करून 40 धावांचं लक्ष. धावा रोखल्या जातील की धावा चेस केल्या जातील हे देखील पाहायचं आहे. तोपर्यंत धाव्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मैत्री 11 वर्सेस राजापूर 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. तर शिवशंभो हे संघाला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षणला लगेच सजून घ्यायचंय. निरंजन लिंगायत यांना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. त्याचप्रमाणे पप्पांना देखील मी विनंती करतोय आपण देखील टॉससाठी यायचंय. सामन्याला उशीर होतोय मित्रा, सर्वांना विनंती असेल की आपण लगेचच टॉससाठी यायचंय. ज्या संघांची प्रवेश फी जमा करायची राहिली असेल त्यांना विनंती आहे आपण आपली प्रवेश फी जमा करावी. राजापूर आणि गुहागर यांची प्रवेश फी येणे आहे, त्यांना विनंती आहे आपण प्रवेश फी जमा करावी. मैत्री 11 वर्सेस राजापूर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी दाखल व्हा. चला उशीर होतोय मित्रांनो.
शिवशंभो संघानं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण यानंतर बरेच सामने व्हायचे आहेत. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू यावेळा अवंतर घोषित करतात पंच. नो बॉलचा इशारा म्हणजेच पुढील चेंडू आहे फ्री हिट. आजच्या सरासरी धावा करायच्या असताना स्थानिक संघ पहिला चेंडू वैभव्याचा अवंतर पाहायला मिळाला. तो स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज तो म्हणजेच हो यावेळेला चेंडूला आसमान दाखवला गेलाय. लंगोनच्या टाकून चेंडू तुला भिरकावून आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी आणि 6 धावांची संघाची धावसंख्या 7 धावा. चेंडू ट्रॅव्हल होईल तो पण एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. धपलकत धावा झाल्या 8 धावा. पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकादरम्यान मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे साई. आला काटपीच्या साईड नंबरला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्यांना कावकोडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील झाला प्रयत्न आणि यावेळेला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये चोरट्या रूपामध्ये झालं आणि 2 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या 10 धावा. अजूनही 30 धावांची आहे आवश्यकता आणि अनेक लो स्कोर सामने देखील गोलंदाजीने जिंकून दिले आपण पाहिलेत. यावेळेला मात्र फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहे त्यांना तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेले आणि एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. बिनबाद 11. साई आणि सुयशची जोडी ओपनिंगची जोडी मैदानावर एका षटकांशी खेळतोय म्हणजे सुयश. दुसऱ्या बाजूला त्याला चांगली साथ देतोय तो म्हणजेच साई. पुढील चेंडू असेल एवढा मोठा फटका सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. यावेळेला चेंडू जाईल. हो यावेळेला मात्र चेंडू जाते दणदण कर सीमा रेषा पार. शेवटच्या क्षणी मात्र थोडासा प्रयत्न नक्कीच केला होता पण प्रयत्न फसला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार
आणि चौकांशी संघाची धावसंख्या केली 15 धावा बिनबाद 15 पहिल्या षटकादरम्यान महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच वैभव याच्याकडून धावा रोखणं गरजेचं होतं परंतु यावेळा मात्र धावांची लूट केली गेली ती म्हणजेच गुहागर संघाकडून 40 धावांचे लक्ष असताना यावेळा मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आडव्या बॅटने खेळला फटका क्षेत्ररक्षक आहेत ना परंतु यावेळा मात्र कोलेच्या डोक्यावर मारला फटका किती धावा या फटक्यावर मिळतील हे देखील पाहायचं आहे शेवटच्या क्षणी मात्र धावा रोखल्या गेल्यात तोपर्यंत मात्र 3 धावा संघाच्या खात्यात देखील जोडल्या गेल्यात आणि या 3 धावांशी संघाने धावसंख्या केली 18 धावा महागडी गोलंदाजी पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळाली ती म्हणजेच वैभव याच्याकडून खानविलकर क्रीडांगण लांजा येथे ही स्पर्धा शिवशंभो चषक 2025 शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित विरिशे वलिंगात समाज कोकण मर्यादित चाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असताना पहिल्या षटकादरम्यान साई आणि सुयशने 18 धावांची लूट केली तर दुसरं षटक घेऊन आला संकेत चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल पॉवर प्ले संपला क्षेत्ररक्षण थोडंसं बाहेर लावलं गेलंय नक्कीच मोठी अपेक्षा असेल एका दुसऱ्या विकेटचं यावेळेस झालं पतंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक वर शकेल तो म्हणजे स्थानिक संघ शिवशंभो ए संघ संकेत एवढा आडव्या बॅटने खेळला फटका क्षेत्ररक्षक तैनात नाहीये चिवड्यात दंडन करत सी मारेशा पार कौकोणच्या डोकून मारलेला फटका होता आणि 4 धावांशी संघाची धावसंख्या केली 22 धावा बिनबाद 22 चांगली सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजेच गुहागर संघाकडून एका बाजूला सुयश चांगली फलंदाजी करतो तर दुसऱ्या बाजूला साही देखील त्याला चांगली साथ देतोय 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे राजापूर आणि मैत्री संगमेश्वर असा होणारा सामना मी टॉससाठी विनंती करतो ओमकार आणि विकास ओमकार बेलवलकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय यावेळा मात्र स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते गती परिवर्तन केलंय पुण्याचा संकेत कमबॅक करेल का एका दुसऱ्या विकेट घेईल का हे देखील पाहायचंय यावेळा मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला फटका क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु शेवटच्या क्षणी मात्र घडली चूक झेल जमिनीला दान केला गेला आणि चौकार देखील बहाल केला गेला आणि या चौकाराशी संघाची धावसंख्या केली 26 धावा राजू लिंगायत सर मगाच म्हणाले होते क्षेत्ररक्षकांची साथ असावी लागते परंतु यावेळेला मात्र स्थानिक संघ थोडासा निराश करताना दिसतोय सुयश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे तैनात पुन्हा एकदा प्रयत्न करेल का झेल घेण्याचा परंतु पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 28 धावा 12 धावांची आहे अजून आवश्यकता पुन्हा एकदा ऑन साईडला म्हटलं फटका आहे क्षेत्ररक्षक आहे तैनात एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या केली 29 धावा 11 धावांची आहे अजून आवश्यकता दुसरं षटक देखील धावांची लूट केली गेले ओ हलक्या चेंडूला दिशा दिले एक धाव घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या केली 30 धावा बिनबाद 30 षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी झालंय समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत बिनबाद 30 अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू 10 धावांची आहे आवश्यकता
हॅलो, मी पंचांना विनंती करतो की आपण सामना सुरू करून घ्यायचा आहे. टाइमपास करू नका मित्रांनो. तिसरे षटक घेऊन आलाय सौरभ, त्याच्या समोर आहे साई. 18 चेंडू 10 धावांची आहे आवश्यकता. सामना अजूनही संपल्याने प्रयत्न करावा लागेल. या षटकादरम्यान जर धावसंख्या रोखली गेली, एका दुसरी विकेट घेतली गेली तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होईल, ते म्हणजेच शिवशंभो ए संघाचं. हलक्यातून चेंडू ढकललाय. चेंडू तर थर्ड मॅन मध्ये चेंडू होईल ट्रॅव्हल, तोपर्यंत मात्र एक धाव घेतले गेले. सिंगल डबल वर भर दिला गेलाय. तर खराब चेंडूचा समाचार देखील घेतला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू, हलकस अपील केला गेलाय. पंचाने अपील फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संकेत चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. या षटकादरम्यान मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे खाली तैनात. पकडला जाईल का झेल? यावेळेला मात्र पकडला गेलाय झेल. पहिल्या विकेटचं झालंय पतन. संकेत बॅक टू द पेव्हिलियन. मगच म्हटलं होतं की या षटकादरम्यान धावसंख्या रोखली गेली आणि एका दुसरी विकेट घेतली तर मात्र स्थानिक संघ कमबॅक करू शकतो. बॅट्समन नेम गुहागर संघ आपला राखीव खेळाडू कॉम्प्युटर बॉक्स मध्ये पाठवा. नवीन बॅटर दाखल झाला मैदानावर अक्षय. हलक्यातून चेंडूला ऑन साईडला वळवलाय. अक्षय गांधी चेंडूवर येईपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या आली 33 धावा. एक गडी बाद 33. आऊट होणारा फलंदाज सुयश, चांगली फलंदाज, त्याने आपल्या संघासाठी केली 25 धावा. त्याने कुठल्या यावेळी मात्र ऑन साईडला पुन्हा चेंडू वळवचा. चेंडू मात्र बॅटच्या पटेत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फटका सुरेख आहे होता, परंतु यावेळी मात्र पकडला गेलाय झेल. फलंदाज होईल बाद. त्याचा झालाय समाप्त खेळ. परतावं लागतंय माघारी फलंदाजाला, ते म्हणजेच अक्षय याला. या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी केली ती म्हणजेच सौरभ याने. या संघाचा विचार केला तर सख्खे भाऊ या संघादरम्यान खेळताना पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू 7 धावांची आहे आवश्यकता गुहागर संघाला. हे षटक असेल रजिस्टर निर्णायक षटक असेल. या षटकादरम्यान जर पुन्हा एकदा धावसंख्या रोखली गेली तर मात्र स्थानिक संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. पुढे हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचं देखील आहे. बारा चेंडू 7 धावांची आवश्यकता. चौथं षटक घेऊन आलाय. बॅटिंग पाऊल प्लेचं हे षटक आहे. गोलंदाजी मार्ग तयार आहे. गोलंदाज आकाश. तर स्ट्राईकला आहे फलंदाज. ओपनिंगला आलेला हा फलंदाज तो म्हणजे साई. ओहो, यावेळेला पहिला चेंडू बीमर टाईप चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी इशारा करतायत, तो म्हणजे 9 चेंडूचा. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. षटकारांशी सामना साई संपवेल का? कारण फ्री हिटचा चेंडू आहे या षटकादरम्यान.
यावेळेला ऑन साइड चेंडू कट केलाय. चेंडू आता दणदण करत सीमारेषेवर ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा पाहायचा आहे. पंच इशारा काय देतील तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात एक धाव जोडली गेली. धावा झाला 36 धावा. आडव्या बॅटने खेळलेला सुरेख फटका. यावेळेला फटक्यावर किती धावा मिळतील आणि चेंडू आता दंडन करत सीमारेषा पार आणि या चौकांशी सामना जिंकलाय तर म्हणजे गुहागर संघ विजयी. संघाचं हार्दिक अभिनंदन. तर शिवशंभो हे संघाचं देखील अभिनंदन असेल. मैत्री 11 वर्सेस राजापूर 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हा. आणि या सामन्याचा